नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदावले परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे भरभरून प्रेम करता विजेता कॉर्नर या यूट्यूब चॅनलला, त्याच्याबद्दल मी आणि माझी टीम तुमची शतशः ऋणी आहे. जी लोक या चॅनलवरती नवीन आहेत त्या लोकांनी जरूर हा चॅनल सबस्क्राईब करावा. वेगवेगळ्या फील्डचे वेगवेगळी लोक रिअल हिरोज इथे येत आहेत, त्यांच्या स्टोरीज सांगतायत, त्यांचं कार्य सांगतायत, त्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन तुम्हीसुद्धा एक गगनभरारी घेऊ शकता. याच्यासाठी हे पॉडकास्ट खूपच महत्त्वपूर्ण आहेत. आज आपल्याकडे प्रवीण कासार सर आले. डॉक्टर प्रवीण कासार सर, त्यांचं कार्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण आजकाल शाळेत शिक्षण घेतो आहे, पेपरात येण्यासाठी शिकतो आहे, वापरात येण्यासाठी शिकत नाही. देशाचं, समाजाचं आपण काहीतरी ऋण फेडण्यासाठी एज्युकेशन घेतो आहे अशी भावनाच आपल्याकडे नाही आहे. आपल्याला फक्त कागद गोळा करायचे, सर्टिफिकेट गोळा करायचे, त्याचा जीवनात समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी काय वापर होईल याच्यावरती कोणीच काही विचार करायला तयार नाही. आपण फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिकतोय, छोकरी मिळवण्यासाठी शिकतोय का खरंच आपल्याला आपल्या शिक्षणातून या समाजाला, देशाला काहीतरी द्यायचं आहे? या कामामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. आजपर्यंत 12,000पेक्षा जास्त युवा लोकांना त्यांनी सर्वेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप इन्स्पिरेशन दिलं आहे. त्यांना देशासाठी, समाजासाठी जगायला शिकवलं आहे. त्यांचं जे कार्य आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. शिक्षण व्यवस्थेमधले प्रॉब्लेम, त्रुटी याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याचबरोबर का हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, आज तरुणांना देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे शिकवणं का गरजेचं आहे, ह्या सगळ्याच विषयांवरती आपण प्रवीण कासार सर यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. सो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा. याच्यातून खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्या तुम्हाला एक गगनभरारी घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतील असं मला वाटतं. सो प्रवीण सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रवीण सर, तुमच्याबद्दल इन शॉर्ट तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, तुमचं जे काही आत्ता जे काही कार्य करत आहे, बिफोरचं जे लाईफ आहे ते सांगा, त्याच्यानंतर तुमच्या कार्याकडे पण. हा, अगदी असं म्हणता येऊ शकेल की सर्वेश प्रतिष्ठानच्या आधीचं लाईफ आणि त्यानंतरचं लाईफ. त्यानंतर एक साधा मी सरळ मार्गी करिअरिस्टिक असा प्राध्यापक होतो. बरं. अशा प्रकारे मी जवळजवळ 17-18 वर्ष काम केलं. माझं क्वालिफिकेशन आहे MA, MEd, सेट, नेट, PhD. आणि हे सगळं करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा सामाजिक पार्श्वभूमी असेल, संघर्षातून इथपर्यंत आलेलो होतो. वडील साधे पोस्टमन होते, आता तिथे रिटायर्ड पोस्टमन आहेत. पण कुटुंबामध्ये एक संस्कार संपन्नता आणि सुशिक्षित माणसं असल्यामुळं कुटुंबाचे ध्येय होते की घरातली मुलं शिकली पाहिजे. माझे आजोबा रिटायर्ड हेडमास्टर असल्यामुळं त्यांचा तो जो संस्कार होता, त्याची जी शिस्त होती, त्या शिस्तीमुळं आणि संस्कारामुळं आम्ही शिक्षणामध्ये पुढे गेलो. आणि जरी मी खेड्यातून आलेलो असलो तरी त्यावेळी त्या परिस्थितीमुळे मला पुढे जावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावे लागले किंवा शिक्षण व्यवस्थेने मला संधी दिल्या. आणि म्हणून महाराष्ट्रभरात मला माझ्या शिक्षणातलं काम करता आलं. मग ते शिकण्यासाठीचं असेल किंवा शिकवण्यासाठीचं असेल. आणि हे काम करत असताना मी एक शिक्षक प्रशिक्षक म्हणून 18 वर्ष काम केले वेगवेगळ्या BEd कॉलेजेसवर, MEd कॉलेजेसवर, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये. आणि हे करत असताना लक्षात आलं की शिक्षक हा किती महत्त्वाचा घटक आहे समाजाचा. ही इज अ सोशल लीडर असं आपण म्हणतो. कारण तो समाजाला दिशा देत असतो, समाजाला घडवत असतो आणि तो समाजाचा संस्कार करत असतो, नेतृत्व तो करत असतो. शिक्षक ज्या प्रकारे शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे, शिक्षकाचं नेचर आहे, त्याला समाज कळत नकळतपणे फॉलो करत असतो. आणि हे कळत असताना युवकांसोबत काम करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की आपली ही जी सध्याची शिक्षण व्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडते. कुठेतरी त्याच्यामध्ये काही लॅब्स येत आहेत. काहीतरी प्रकारे ज्या प्रकारे राष्ट्रवादी विचारांचे युवक घडायला पाहिजे किंवा भारत माझा देश आहे या भावनेनं प्रेरित होणारी तरुण पिढी घडणं गरजेचं आहे, ते कुठेतरी कमी पडतं. ओके, बघा, शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतो. आता इथं तुम्हाला असे काय प्रॉब्लेम दिसले ज्याच्यामुळं तुम्हाला हे सर्वेश प्रतिष्ठान किंवा तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे किंवा मुलांना भारत माझा देश आहे असं वाटत नाही, अशा काय गोष्टी तुम्हाला जाणवल्या? याचं मूळ जे आहे ते मेकॉले नावाच्या इंग्रज शिक्षण तज्ञाच्या पॉलिसीजमध्ये आहे. बरं. आणि इंग्रजांना जी शिक्षण पद्धती राबवायची होती किंवा जे काही युवक शिकवून पुढे आणायचे होते ते त्यांना फक्त लेबर माइंडेड लोक हवी होती की त्यांनी सांगितलेलं काम त्यांनी मोकाट करावं आणि पुढे जावं. त्यांनी विचार कुठला करायला नको आणि का नावाचा प्रश्न विचारायलाही नको.
आणि हे सगळ्यात मोठं फेल्युअर असल्यामुळं आत्ताची जी जनरली जी पिढी आहे ती फक्त उत्तर किती छान देता येतील याच्यावरच फोकस. मार्क कसे पडतील. नेमका प्रश्न विचारायला तर त्यांना शिकवलं आपण तर जगातले भारतातले निम्मे प्रश्न संपवून जातील. वाव. प्रश्न विचारायला कोणी तयार नाही. प्रश्न कसा विचारायचा हे कोणाला माहिती नाही. आणि माहिती असेल तर ते विचारण्याचं तारतम्य आणि धाडस त्यांच्याकडे नाही. आणि त्यांच्यामध्ये हे रुजवण्यासाठी आम्ही ठरवलं की त्यांच्यातल्या स्वची जाणीव आपण करून देऊया. ओके. की जी शिक्षण पद्धती त्यांच्यामध्ये स्वची जाणीव निर्माण करत नाही. कारण आजच्या शिक्षण पद्धतीनुसार जो एकदम अशी खाली मान घालून जो बेनाव काम करतोय तो कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारत नाही तो आदर्श आहे. पण खऱ्या अर्थानं असा हा आदर्शवाद नव्हे. आदर्शवाद जो आहे तो आपल्या एका विशिष्ट जीवन ध्येयासाठी काम करणार, जीवनातल्या समस्यांशी संघर्ष करणारा योग घडवणं हा खरा आदर्शवाद आहे. आणि हाच आदर्शवाद आपण आपल्या पूर्वजांकडून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून आपण शिकत आलोय. आणि म्हणून या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये या पोरांना फक्त नोकरी आणि छोकरीच्या चक्रातून बाहेर काढणं, त्यांना राष्ट्रवादासाठी प्रेरित करणं, स्वतःचं जीवन ध्येय शोधायला मदत करणं हा मुख्य हेतू ठेवला आणि आम्ही काम सुरू केलं. फंटास्टिक. बघा, लॉर्ड मेकॅले ज्यांचं तुम्ही नाव घेतलं यांनी फक्त जी शिक्षण व्यवस्था बनवली होती, मी जे वाचनात माझ्या आलेलं आहे ते म्हणजे स्किल्ड वर्कर बनवायचे होते, कुशल कामगार बनवायचे होते. तीच शिक्षण व्यवस्था आज भारत स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष होऊन गेलेत तरीसुद्धा आपण फॉलो करतो आहे. आणि इथं घरात पण तेच बीज टाकलं जातं की तुम्हाला शिकायचं आहे, मार्क पाडायचेत आणि नोकरी मिळवायची. आता मार्क चांगले पडतात, पहिली ते जे काही शिक्षण आहे तोपर्यंत चांगलं विद्यार्थी पासही होतो दरवर्षी, पण तो आयुष्यामध्ये पूर्ण फेलियर होतोय. कारण तो पुढं त्याला काय म्हणतात, तुम्ही म्हणता राष्ट्रवाद, त्याला मला असं वाटतं की जे वापरत येणारं शिक्षण आहे तेच माहीत नाही. त्याला रिलेशन कसे मेंटेन करायचे याच्याबद्दल माहीत नाही आहे, नातेसंबंधांबद्दल माहीत नाही आहे, हेल्थ कसं प्रॉम्प्ट ठेवलं पाहिजे याच्याबद्दल माहीत नाही आहे, आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम व्हायचं याच्याबद्दल जे एक्झॅक्टली वापरातलं आहे ते त्याच्याकडे काहीच नाही आहे. आणि नुसतं पेपरात येण्यासाठी शिकलं जातं आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या फीज घेतल्या जातात. मला खरं सांगा, हे जे एज्युकेशन देत आहेत ते खरंच त्या कॅलिबरची लोकं आहेत का, किंवा हे जी शिक्षण व्यवस्था आहे ती त्या कॅलिबरची कशी होऊ शकते? साधं उत्तर मी तुम्हाला देईल की आजची शिक्षण पद्धती फक्त पोशाखी शिक्षण पद्धती झाली. बरं. दिखावटी पद्धती आहे. आतमध्ये कोणी काम करायला तयार नाही. आणि जोपर्यंत आपण विद्यार्थ्याचा स्व तयार करणार नाही तोपर्यंत त्याला स्वजाणीव निर्माण होणार नाही. आणि मला काय नेमकं माझं ध्येय आहे, मला काय केलं पाहिजे, माझ्यातल्या क्षमता काय आहे याची त्याला जोपर्यंत जाणीव होणार नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने त्याला दिशाच सापडणार नाही. एक गुरुकुल सिस्टम आपली जुनी होती. हो, येस. आणि आत्ताच जी पद्धत आहे लॉर्ड मेकाले यांनी केलेली, याच्यामध्ये काय डिफरन्शिएट आहे? गुरुकुल पद्धती ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून त्याच्यातल्या क्षमतांचा कमतरतांचा विचार करून त्याला घडवत होती. प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ध्येय दिलं जात होतं त्याच्या क्षमतेनुसार, वकुबानुसार. इथं काय झालंय, सब घोडे 12%. सगळ्यांना एका ठिकाणी एकाच पट्टीत घडवायचंय आणि सगळ्यांना एकाच कामाला जुंपायचं. बरोबर. हे सगळे पर्सेंटेजच्या मागे पळत आहेत. बट नो वन इज वर्किंग फॉर द परफॉर्मन्स अँड परसेप्शन. परसेप्शन ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुमचा दृष्टिकोन काय जगाकडे बघण्याचा, तुमचा दृष्टिकोन या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा काय आहे. भले तुम्ही नोकरी करत असाल, एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असाल, मग तो केवळ पोटार्थी म्हणून करताय का तुम्ही, का त्यातून माझ्या कस्टमर्सचा असेल किंवा माझा जो काही एम्प्लॉयर आहे त्याचं हित साधलं जातंय का, त्याच्यातून राष्ट्रासाठी काय माझं योगदान जाते का, हे जोपर्यंत आपण तरुणांना त्यांच्या मनात बिंबवणार नाही तोपर्यंत बे हा प्रकार चालू राहील आणि शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होणार नाही आणि सुशील तरुण, राष्ट्रवादी तरुण आपल्या देशाला मिळणार नाही. बरं, तुमचं जे गाभा आहे एम्पॉवरिंग यूथ इज एम्पॉवरिंग नेशन, हा कसं काय बनला? म्हणजे मी मागची 20 वर्ष झाले या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, तरुणांसोबत काम करतोय, शाळेतल्या छोट्या मोठ्या वयोगटातल्या मुलांसोबत काम करतोय. जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करतोय, जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत बसतो, बोलतो, त्यांना मी शिकवतो, काय ऍक्टिव्हिटी घेतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये ती आशा दिसते, ती चमक आम्हाला दिसत राहते. पण त्याला एक मिडास टच देण्याची गरज आहे. दे नीड अ मेंटॉर. बरं. की ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये त्या गोष्टीची जाणीव आहे की हे का करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देऊन त्या क्षमतांवर काम करण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचे, त्याला प्रेरणा देणे गरजेचे आहे.
या देशाचं आणि जगाचं भविष्य बदलण्याची ताकद फक्त तरुणांमध्ये आहे. बरोबर. आणि या गोष्टीची मात्र त्याला कल्पना नाही. त्याला वाटतं की मी फक्त माझ्यासाठीच काम करतो, Yes. मला माझ्या पुरतं नोकरी मिळाली किंवा मला Yes. संसार. आणि म्हणून त्याला ही जाणीव करून देणे एवढंच आम्ही काम करतो. बरं, हे बाकी कसं सगळं काम करता तोच येईल? करणार आहे. कसं म्हणजे तुमचं जे काय कशा पद्धतीने त्याला ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न किंवा तुमचं कार्य आहे? आता सर, आमचा हेतू जसं म्हणलं मी, आमच्या सर्व्हिस प्रतिष्ठानचा मुख्य ब्रीदच आहे की भारत माझा देश आहे. ओके. त्यासाठी आम्ही एक मोहीम आखलेली आहे, त्याच्यावर आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून काम करतो. बरं. या मोहिमेअंतर्गत आम्ही पुणे जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसवर, फार्मसी कॉलेजेस असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, ITI असतील किंवा वेगवेगळ्या स्कूल्स असतील, तर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधलाय. बरं. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना आम्ही आत्मविश्वास दिलाय की बाळांनो, नुसत्या कागदासाठी शिकू नका. तर जी तुम्ही डिग्री मिळवणार आहात तर ती खऱ्या अर्थानं पूर्ण फोकसनं ते अध्ययन ग्रास्प करा. आणि त्याचा वापर खऱ्या अर्थानं व्हायचा असेल तर जिथं तुम्हाला जाणं गरजेचं आहे तिथं तुम्ही जायला तयार राहा. तुम्ही इथंच शिकायचं आणि इथंच मला नोकरी करायची असं करत असाल तर हे तुमच्यासाठी आणि राष्ट्रासाठी विघातक आहे. बरं. आणि म्हणून त्यांना या गोष्टीची जाणीव करून देणं, त्यांना जगभरातल्या वेगवेगळ्या संधींची जाणीव करून देणं. त्यांना ज्या कोर्समध्ये प्रवेश घेतलाय त्या कोर्समध्ये फक्त 2-4 मोजक्या संधी नाहीत तर मोठं आकाश व्याप्त आहे, मोकळा आहे, याची जाणीव करून देणं, यासाठी आम्ही एक मोहीम आखली. मग आमचे काही सहकारी आहेत, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी म्युझिशियन आहे, कोणी वकील आहे, कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोणी शिक्षक आहेत. आम्ही लोकांनी खेड्यापाड्यात गेलो आणि तरुणांसोबत संवाद साधला. माइंडफुल लिडरशिप सारखी वर्कशॉप्स असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखी वर्कशॉप्स असतील, किंवा करिअर स्किल्समधली करिअर मंत्र नावाचा आम्ही एक मोफत प्रोग्राम घेतो, किंवा इंटरव्ह्यू स्किल्स असतील की ज्याची सगळ्यात जास्त भीती मुलांना वाटते की बाबा इंटरव्ह्यू आता मुलाखत आहे काय करू. आणि ही भीती घालवणं, त्यांच्या पुढं हे भविष्याचं जे भलं मोठं संधींचं आकाश आहे ते खुलं करणं, ही याच्या मागची भूमिका होती. आणि म्हणून आम्ही मिशन वंदे मातरम नावाची एक चळवळ सुरू केली आणि त्याला महाराष्ट्रभरात घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज झालो. काय आहे मिशन वंदे मातरम? मिशन वंदे मातरमचा मुख्य हेतू आहे की जसं मी तुम्हाला म्हणतो त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण करणं. ओके. आणि राष्ट्रवाद निर्माण करत असताना स्वतःवर काम करायला त्यांना प्रवृत्त करणं, स्वतःतल्या क्षमतांचा विकास करणं, समाजासाठी आणि व्यवसायासाठी किंवा करिअरसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टीचं त्यांनी सेल्फ लर्निंग केलं पाहिजे, त्या गोष्टींच्या मागे त्यांनी पळालं पाहिजे. नुसत्या नोकरीसाठी न शिकता किंवा नुसत्या मोठ्या पॅकेजसाठी न जगता कुटुंबासाठी जगा, समाजासाठी जगा, स्वतःच्या आनंदासाठी जगा, हा संस्कार करणं हे आमचा मुख्य हेतू आहे. वंदे मातरमचा हेतू. वंदे मातरम. फंटास्टिक. बघा, आता हे पोरांना तुम्ही वेगवेगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून हे जे काही एम्पॉवरिंग करताय किंवा त्यांना जाणीव करून देताय की काय मोठं विश्व किंवा तुम्ही जे शिकताय त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे सगळं जाणीव करून देताय. मला जे समजलं ते वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्ही करता. मग ह्याच्यासाठी काही फीज वगैरे घेता किंवा कसं असतं हे? पूर्णतः मोफतपणे आम्ही हे काम करतो. बरं. आजपर्यंत आम्ही जेवढं काम केलं, आम्ही जेवढं महाराष्ट्रात फिरलोय, रेल्वेवर पळालोय, लिटरली आम्ही 2 व्हीलरवर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी आणि माझे आशिष काटकर नावाचे जे सहकारी स्वतः, ही इज बाय प्रोफेशन, ही इज अन इंजिनियर. बरं. दानेश ताटे आहेत, ते म्युझिशियन आहेत. माझी मिसेस आहे की जी स्कूल टीचर आहे, किंवा आणखी आमच्या काही सहकारी आहेत. आम्ही खेड्यापाड्यात जाऊन, पडत्या पावसामध्ये जाऊन, तिथं जाऊन आम्ही शाळांवर कपडे बदललेले आहेत किंवा उन्हातानातही गेलेलो आहोत. याच्यावरती प्रेरणाच राष्ट्रवाद ही आहे. आणि म्हणून याच्यासाठी कुठले पैसे आकारणं ही आमची भूमिका नाही. खूप मोठ्या त्यागाची गोष्ट तुम्ही इथं बोललात. तुम्ही आजचं जे काही तुमच्या डिग्र्या आहेत किंवा PhD तुमच्याकडे आहे, कुठेही काम केलं तर 2-2.5 लाखाचा पगार किंवा 2-2.5 लाखाचं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. आणि ते सगळं सोडून तुम्ही या युवांना घडवण्याच्या मागे लागलेल्या, त्याच्यामागं खरं प्रेरणा किंवा काय नक्की तुमची भावना आहे? मी खेड्यातून आलेला पोरगा आहे. स्वतः आत्ता जरी मी तो एका छानशा स्टुडिओमध्ये बसून मी तुमच्याशी संवाद साधतोय की तुम्ही सन्मानाने मला बोलवलेलं आहे, रिअल हिरोज म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेताय, हा प्रवास सोपा नाही. एक्झॅक्टली. अतिशय संघर्षातून मी हे सगळं करत आलो. आणि मला माहिती आहे खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या पोरांची अवस्था काय आहे. आणि मग ही सगळी दुनियादारी करत करत मी आता वयाच्या 44व्या 45व्या वर्षी जर इथं पोहोचलोय तर परत त्या लेकरांनाही तेवढाच संघर्ष करावा लागला पाहिजे का? नाही लागायला पाहिजे. तुमच्या अनुभवाचं ही माझी भूमिका आहे की त्यांना हे सांगू दे. मला कोणी सांगायला आलं नाही, मला संघर्ष करावा लागला. त्यांना माझं कर्तव्य आहे सांगणं की बाळांनो, हे ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये
आणि नेमक्या ठिकाणी आपण पोहोचू शकू. हम्म. कुटुंबालाही तुमचं त्याचं सार्थक वाटेल, तुमचंही जगणं आनंदात होईल आणि माझं राष्ट्र मोठं होईल. तर याच्यामध्ये कधी विचार नाही आला किंवा आपले जे मिसेस आहेत किंवा तुमची अर्धांगिनी किंवा घरातल्या लोकांचा काही विरोध वगैरे की बाबा आपलं सगळं चांगलं चाललंय ते सगळं सोडून द्यायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणतात त्याला. अगदी आता लष्कराच्या भाकरी असताना सुरुवातीला चटके भरपूर बसले आम्हाला, किंवा आधी आम्ही ते चटके सहन करतोय, हां किंवा घरातूनही विरोध झाला नाही अशातला भाग नाही. हां पण जेव्हा त्यांच्या गोष्टी या लक्षात आल्या की हे काम किती गरजेचं आहे किंवा हे माझं पॅशनच आहे, हम्म. आणि मग त्या गोष्टी त्यांच्याही सहकार्य मिळायला सुरुवात झाली. आणि आज माझी मिसेस स्वतः एक गुरुकुल लीड करते बरं. की जे ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही चालवतो, आणि त्याचा बेसच आहे इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय जीवन पद्धतीशी, भारतीय जीवन मूल्यांशी आणि जागतिक जीवन कौशल्यांशी जोडणारा हा एक सगळ्यात मोठा छान व्यासपीठ आहे. अरे वा. की जिथं आम्ही वी क्रिएट लीडर्स. 3-3 वर्षांची मुलं आमची भाषणं करतात, 3-3 वर्षांची मुलं आमची संस्कृतचे 15-15, 20-20 लोक म्हणतात, मोठमोठ्या प्रार्थना म्हणतात. बरं. इथून आम्हाला हे सगळं घडवायचं आहे, आणि हे सगळी लोक सोबत आली आणि हा प्रवास सुरू झाला. बरं, हे जे गुरुकुल म्हटलं तुम्ही, आपण आत्ताच मंत्र गुरुकुलम. हां, तर गुरुकुल सिस्टम जे आता तुम्ही घेताय हे रेसिडेन्शियल आहे कसं काय आहे? म्हणजे नाही, हे रेसिडेन्स हे आमचं थोडंसं वेगळ्या प्रकारचं गुरुकुल आहे. समजा आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजा या गुरुकुलशी जोडायचं, तुम्ही म्हणताय 3 वर्षाची मुलं भाषण करतायत. आता माझा मुलगा 7वीला आहे, त्याला भाषण करता येत नाहीये. सो मला क्युरियोसिटी किंवा तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर कसं? आम्ही काही प्रोग्राम आमचे ऑनलाईन आहेत, काही प्रोग्राम आमचे ऑफलाईन आहेत. आता जे आमचे जे प्रीस्कूल आहे, मंत्रा ज्युनियर्स ज्याचं नाव आहे, ते आमचं ऑफलाईन आहे, आम्ही तिथे चालवतो. आता त्यामध्ये पण आमचे म्युझिकचं एक युनिट आहे. आमचे ज्ञानेश ताटे सर जे आहेत ते म्युझिक शिकवतात मुलांना. आमचे आशिष काटकर सर आहेत जे माइंडफुलनेसचे धडे देतात, अध्यात्माचे धडे देतात, किंवा मनशांतीसाठी ते काम करतात. किंवा आमचं ॲबॅकसचं एक युनिट आहे जे ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करतं. मी स्वतः सेलिब्रिटी मेंटॉर नावाच्या ब्रँडखाली तरुणांना किंवा जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना संवाद कौशल्याचे आणि भाषण कौशल्याचे धडे देतो. त्यातले काही वर्कशॉप्स हे विशेष डिझाईन केलेले वर्कशॉप्स आहेत, त्यातले काही वर्कशॉप्स पेड आहेत आणि काही एक फ्री आहेत. त्यातले काही वर्कशॉप्स ऑनलाईन आहेत आणि काही प्रत्यक्ष 1 to 1 देखील आम्ही त्यांना मेंटॉरिंग करत असतो. पण मिशन वंदे मातरम हे मात्र पूर्णतः मोफत आहे, की जे सर्वसामान्य मुलगा पुण्यात येऊ शकत नाही, मुंबईत जाऊ शकत नाही, त्याची तर कुठे राहण्या खाण्याची सोय नाही, त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत, त्याच्या तिथं जाऊन त्याच्यावर तो संस्कार घडवणं, किंवा आमच्या मंत्र गुरुकुलम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याला त्याच्या पद्धतीनुसार, त्याच्या सोयीनुसार त्याला हे सगळं शिकता यावं, म्हणून हा आमचा सगळा प्रपंच आहे. बरं, माझं असं मत आहे की मंदिर चालवायला पण पैसे लागतात. ठीक आहे, तर तुम्ही तर एवढं मोठं काम करताय, तर तुम्हाला सोर्स ऑफ फंड काय आहे किंवा काय तुम्ही अपेक्षा ठेवता आमच्यासारख्या लोकांकडून किंवा सोसायटीकडून? पैशाशिवाय पान हलत नाही असं म्हणतात. पण अशी एक गंमत आहे की पैसा ही एक ऊर्जा आहे, आणि ही ऊर्जा, ही पैसा ऊर्जेचा फक्त एक प्रकार आहे पैसा. तुमची आंतरिक ऊर्जा जर असेल तर तुम्हाला मार्ग दिसायला सुरुवात होते. हे सगळं करत असताना आर्थिक अडचणी येत नाही त्याच्यातला भाग नाही. बऱ्याच वेळा आम्ही 50 रुपयाचे पेट्रोल टाकून पुढे गेलेलो आहे आणि ते काम करून परत माघारी आलेलो आहे. पण त्यावेळी समाज आमच्यासोबत उभा राहिलेला आहे, आणि म्हणून किंवा आम्ही आमच्या स्वखर्चानं जे जे काही आमची ताकद होती तेवढे आम्ही पैसे लावून आम्ही इथपर्यंत आता पोहोचलो. पण आता आमच्या समाजाला आव्हान आहे की आम्ही आता 10-12 हजारावर आलोय बाबा, आम्ही तुमचीच लेकर आहोत. 10-12 हजार लोकांना आम्ही पोहोचलो, राष्ट्रवाद पोहोचलो. येस, राष्ट्रवाद आहेच भारतीय माणसामध्ये, राष्ट्रवादी त्याचं पिंडच आहे. बरं, पण त्याला फुंकर मारणं गरजेचं आहे. ओके. फुंकर मारण्यासाठी, त्याच्यामध्ये स्वची जाणीव निर्माण करण्यासाठी, त्याच्यातल्या क्षमतांचा सर्वोच्च विकास करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीचा हात हवा आहे. कसं कसं होऊ शकतं हे? तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्या त्या क्षेत्रात तुम्ही तुमचंच काम तुम्ही करत असताना तुम्ही आमच्याशी जोडले जा, तुम्ही आम्हाला संधी द्या, व्यासपीठ द्या, आमचा हा मेसेज तरुणांपर्यंत पोहोचवा. ओके. किंवा आमची संस्था आता 12A आणि ATG या सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले आहेत. त्यानुसार आता जी लोक आम्हाला या कामासाठी फायनान्शियल हेल्प करतील, सपोर्ट करतील, त्यांना देखील सरकार करातून सवलत देऊन सन्मानित करेल. म्हणजे परमार्थही होईल आणि तुमचा प्रपंचही होईल, आणि त्या माध्यमातून हे राष्ट्राचं मोठं कार्य उभं राहील.
फंटास्टिक. म्हणजे सरांचं असं मत आहे की आपण यांच्या कार्याला तुमचे कुठं शाळा असेल किंवा कॉलेजेस असतील अशा ठिकाणी सुद्धा यांना कनेक्ट करून दिलं, ही पण फार मोठी सेवा आहे. पैसेच दिले पाहिजेत असं काही नाही आहे. आणि जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तन मन धन म्हणतो आपण, त्याच्यामधल्या कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांना हेल्प करू शकता आणि हे कार्य त्यांना पुढं वाढवण्यासाठी मदत करू शकता. राष्ट्रवाद कमी होतो आहे, याच्यासाठी जबाबदार पालक आहेत, शाळा आहेत, शिक्षण व्यवस्था आहे, समाज आहे, कोण आहे? आणि हा राष्ट्रवाद जो कमी होतोय किंवा जे एक काय म्हणूयात की घोड्याला आपण हे लावतो, काय लावतो की तेवढंच तू बघायचं लावतो आणि तो तेवढंच फक्त तेवढंच बघ, अशी जी परिस्थिती निर्माण होतीये ही का होतीये आणि ह्याला उपाय काय? याला सगळ्यात मुख्य घटक मी दोष देईन किंवा मी जर कुणाचं नाव घेते ते आहे पालकांचं नाव. ओके. पालक हे फक्त प्रपंचाच्या आणि नोकरीच्या मागे एवढं पळत आहेत की त्यांचं मुलांकडे लक्षच नाही. मी माझ्या मुलाला एकदा महागड्या शाळेत घातलं, काम संपलं, माझं काम संपलं. मग तो काय शिकतोय किंवा माझं मूल ज्या शाळेमध्ये शिकतं आहे त्या शाळेचा अभ्यासक्रम काय आहे, ती शाळा कुठल्या ऍक्टिव्हिटी घेते, ती शाळा माझ्या मुलांवर कुठले संस्कार करते, ती शाळा माझ्या मुलांना बियॉन्ड द बुक्स कुठल्या गोष्टींसाठी व्यासपीठ खुलं करून देते. कुठेही तुमचं लक्ष नाहीये. तुम्ही फक्त फीस भरता आणि समाधान मानता की मी हे पैसे भरलेले आहेत, आता सगळी जबाबदारी शाळेची आहे. तुम्हाला जाग येते 10वीच्या परीक्षेनंतर. बरोबर. शाळांची गंमत कशी झाली, त्यांना त्यांचे दुकानं चालवायची आहेत. फार जबाबदारीने हे शब्द मी वापरतोय पण हे वास्तव आहे, पर्याय नाही. बाजारीकरण झालंय शिक्षणाचं, किंवा आपण असं म्हणतो व्यवसायाचं बाजारीकरण झालंय. आता शाळांचं मात्र काळा बाजारीकरण झालंय. बर, अगदी खरं आहे. जशा प्रकारे व्यावसायिक एकमेकांमध्ये व्यवसायासाठी जीवघेणी स्पर्धा करतात तशा प्रकारच्या स्पर्धा शाळांमध्ये दिसतात. बर, जिथं विद्यार्थी घडतोय तिथं विद्यार्थी त्याचा बळी जातोय, घडवायचा विचारच नाही, शिक्षक ही बळी जातोय. विद्यार्थ्याकडे प्रोडक्ट म्हणून बघितलं जात आहे. त्याच्याकडं गुरु शिष्याचा जो बॉन्ड आहे तो तयार होत नाही. त्याच्या वैयक्तिक विकासासाठी काही केलं जातं, पर्सेंटेजसाठी सगळे काम. ईच अँड एव्हरी स्कूल किंवा मोस्ट ऑफ द स्कूल्स आर जस्ट वर्किंग फॉर करिअर स्किल्स ओनली. नो वन इज गोइंग टू टेक इंटरेस्ट टू वर्क ऑन लाईफ स्किल्स. जीवन जगण्याची कला त्यांना आपण शिकवली पाहिजे. बरोबर. आणि शिक्षण म्हणजे जीवन नाही, शिक्षण ही जीवन जगण्याची कला आहे. आणि हेच कुठंतरी मिसिंग होत आहे. आणि म्हणून नोकरीच्या मागे पळा, पर्सेंटेजच्या मागे पळा, आउट ऑफ आउटच्या मागे पळा, आणि मग याचा जो ताण मुलांवर येतोय त्यामुळे आत्महत्यांसारखी प्रकरणं आपण बघतोय. किंवा नोकर भरतीमध्ये जे मोठमोठे घोटाळे आपल्याला दिसत आहेत, मग इथून सामाजिक कारणीभूत आहे. सामाजिक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपली शिक्षण व्यवस्था कुठल्या गोष्टी प्रमोट करते. एखाद्या मुलानं काही राष्ट्रासाठी समाजासाठी काय केलं तर त्याला कितपत मान दिला जातो, पण एखाद्याला जर छान मोठं पॅकेज मिळतं त्याचा मोठा बोर्ड किंवा होर्डिंग चौकात लावला जातो. बरोबर. किंवा आणखी एक गोष्ट जबाबदारीने सांगतो सर, की आपण पेपरला अशा बातम्या वाचतो की वडिलांचं प्रेत घरात ठेवून मुलगा परीक्षेला गेला. बरोबर. आणि आल्यानंतर वडिलांना तुम्ही आगदी दिली. वास्तव काय आहे सर? वडील पुन्हा भेटणार आहेत नाही. 6 महिन्यानंतर गव्हर्नमेंट परीक्षा घेते तुमच्या. बरोबर. तुम्ही इथे जीवन मूल्य रुजवायला कमी पडताय ना. एक्झॅक्टली. वृद्धाश्रमांची संख्या का नाही वाढणार? एक तर चुकीचा संस्कार करता, परत त्याचं पुन्हा उदात्तीकरण करता की मूल वडिलांचं प्रेत घरामध्ये ठेवून परीक्षेला गेलं आणि नंतर तुम्ही ह्या सगळ्या कुठे चाललोय आपण? एक्झॅक्टली. आणि हेच इंग्रजांच्या मॅकॉलेजचे जे शिक्षण पद्धती आहेत त्याचे मुख्य दुष्परिणाम आहेत. मित्रांनो, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. साधा विचार करा, आपण विचार करतोय आपला स्वतःपुरता. एक भारतीय नागरिक, देशच नसेल, देशच नाही आहे, सिस्टमच नाही आहे, आणि आपल्या मुलांना आपण नोकरी शोधतो. नोकरी असणार आहे का? जर देश नसेल, समाज नसेल, किंवा हे नैतिक मूल्य नसतील, तर मला नाही वाटत की आपलं जीवन पण असायला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती स्ट्रेस टेन्शनमध्ये आहे. मला वाटतं काय कारण असू शकतं तुमच्यामध्ये जरा स्ट्रेस टेन्शनचं? मनशांती का नाही आहे लोकांकडे? हे तर महत्त्वाचं आहे शिक्षण व्यवस्थेत. तो प्रत्येक जण म्हणजे मनशांतीचा मुख्य जो सोर्स आहे तो तुम्हाला आत डोकावावा लागेल. भारतीय शिक्षण पद्धती किंवा भारतीय तत्वज्ञान पद्धती, ज्याला दर्शन पद्धती असं म्हणतो आपण, मुख्य हेच सांगते की तुम्ही आत डोकावा. तुम्ही आत तुम्ही जेवढे अंतर्मुख व्हाल
तेवढे तुम्ही विकसित व्हाल. ज्या ज्या महापुरुषांना आपल्या देशाबरोबर किंवा संस्कृतीमध्ये साक्षात्कार झाला, ही सगळी माणसं कुठेतरी जाऊन तपाला बसलेले, ते डोळे मिटून शांत बसलेले आहेत. आणि मग त्यांना तो आत्मसाक्षात्कार झालेला. आपण ही गोष्ट बाजूला ठेवली आहे आणि डोळे सताड ओढे ठेवले, त्यांनी नुसतं फक्त बाहेरचं बघत चाललं. आणि मग ही बाहेरची प्रलोभनं, बाहेरच्या लालसा, बाहेरच्या ईर्ष्या, बाहेरची स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा, त्यामुळं स्वतःकडे बघायला वेळच नाही. आणि म्हणून IT इंडस्ट्रीसारख्या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे, प्रचंड स्कोप आहे, पण तिथं सुद्धा युवकांची अवस्था काय आहे आपण बघतोय. किंवा आपण एकापेक्षा एक भयानक बातम्या बघतोय त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या, आणि त्याचा शेवट कुठं जाऊन थांबतोय. आता आजच बातमी वाचली, हिंजवडी IT पार्कमध्ये एका तरुणी आत्महत्या केली काल कंपनीमध्येच. आज आत्ता मगाशी बातमी असली. म्हणजे मग फक्त पॅकेज हे तुमचं जीवन आहे का? खूप ट्रेस आहे त्यांना, समाजाकडनं प्रेशर आहे. आता मोठं पॅकेज आहे, तर घर घेतलं आहे, गाडी घेतली आहे, त्याचे हप्ते चालू आहेत, कामाचं प्रेशर आहे, ते पूर्ण केलं नाही तर AI आलं आहे, त्याच्यामुळे बरेचसे जॉब जात आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त नोकरी मिळाली म्हणजे तुम्हाला आत्मशांती मिळेल, आनंद मिळेल, हा विचारच खूप खतरनाक आहे. ही लोक समाजापासून डिस्कनेक्ट झाली. आता एक नवा ट्रेंड आणखी असा, म्हणजे एक कशा प्रकारे ह्याचं बाजारीकरण चाललंय बघा, की घरात पण आता घरं पण आता प्रायव्हसी बेस्ड घर होत आहे. म्हणजे अशा काही विशेष सोसायटीज तयार होत आहेत की फक्त तुमच्याच फ्लॅटला तुमची लिफ्ट असेल, तुम्हाला शेजारी कुणा येते किंवा तुम्हाला शेजाऱ्याकडे जात नव्हतो, आता अशा अवस्था आहे की तुम्हाला शेजारीच नसेल, तुम्ही सोसायटीत राहत असाल पण ते तुम्हाला शेजारी नसेल. मी स्वतःमध्ये आय थिंक कोरेगाव पार्कला एक सोसायटी पाहिली 5-7 वर्षापूर्वी. म्हणजे आत्ता जो तुम्ही सांगताय, सोसायटी असं होतं की 15व्या मजल्यावरती फ्लॅट होता, कार लिफ्ट होती, कार लिफ्ट आणि पॅसेंजर, म्हणजे त्याला दरवाजा नाही फ्लॅटला, डायरेक्ट लिफ्ट तुमची तुमच्या घरात उघडते. आणि कार 15व्या मजल्यावरती 6 कारचं पार्किंग, 6000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, स्विमिंग पूल आणि 4ही बाजूने तुम्हाला पुणे दर्शन. म्हणजे कोणाशी काही घेणं देणंच नाही. म्हणजे तुमच्या गाडी तुम्ही आतमध्ये घातली, तुमच्या 15व्या मजल्यावरती जाणार, तिथं 6 गाड्यांचं पार्किंग आहे, प्लस तुमचं जो घर आहे त्याला दरवाजा नाही, लिफ्ट डायरेक्ट. आणि तुम्हाला ते लिफ्टलाच तुमचं काहीतरी ते कार्ड आहे दाखवायचं, त्याशिवाय ती उघडत नाही. आणि वरती पण तसंच, आणि आतमध्ये पण, म्हणजे असा तो सगळा प्रकार. तुम्ही जे म्हणताय ते 5-7 वर्षापूर्वी पाहून आलं. आता तर जोरदार हे होतच आहे. डिस्कनेक्शन हा सगळ्यात सोसायटी पासून डिस्कनेक्ट, फक्त स्वार्थ राहिलाय. सोसायटी नव्हे, तुम्ही कुटुंबापासून पण डिस्कनेक्ट आहात. हो, असे कित्येक कुटुंब मी दाखवेल तुम्हाला. नवरा बायको दोघेही IT मध्ये आहेत, मोठं पॅकेज, दमदार पॅकेज आहे, लॅविश लाईफस्टाईल आहे, आणि आई वडील किंवा भाऊ वगैरे जे आहेत ते गावाकडे आहेत. दे आर टोटली डिस्कनेक्टेड. लाज वाटते या लोकांना आई बाबांची. आणि हे शिक्षण व्यवस्थेचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. राईट. ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, ज्या गोष्टींची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे, ज्या गोष्टींसाठी तुम्ही संवेदनेनं काम केलं पाहिजे, त्या गोष्टींची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर विनाश अटळ आहे. नाही, आपण विनाशाकडेच चाललोय असं वाटतंय. अटळच आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की चला आता ह्या सगळ्या गढूळ वातावरणामध्ये आपल्या सत्कर्माची तुरटी फिरवूया. आणि म्हणून आम्ही डिझाईन केलं मिशन वंदे मातरम. फारच छान. बरं, हे पुढं कसं घेऊन जायचा विचार आहे? पुढं घेऊन जाण्यासाठी हे मोठं काम आहे, हे राष्ट्राचं काम आहे, हे समाज बांधणीचं काम आहे. आणि यासाठी आम्हाला तुम्हा सगळ्यांची गरज आहे. समाजाने याच्यामध्ये सक्रियपणे पुढे यावं, युवकांनी आमच्या हातात हात घ्यावा. जो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपलं काम करतोय, ज्या ज्या गोष्टींमध्ये तो मास्टर आहे, सक्षम आहे, पुढारपणात काम करतो आहे, पुढारलेला आहे, तर त्यांनी आमचा हात हातात घ्यावा. त्यांच्या मदतीचा, त्यांच्या सहकार्याचा, त्यांच्या आशीर्वादाचा हात आमच्या खांद्यावर ठेवावा. आणि ही जी सामाजिक चळवळ आहे, ही राष्ट्र निर्माणाची चळवळ आहे, ही युवा सशक्तीकरणाची चळवळ आहे, ही खऱ्या अर्थानं मातृभूमीच्या सेवेची चळवळ आहे. ही पुढे घेऊन आम्हाला जाता येईल. समाजाशिवाय आम्ही अपुरे आहोत. आता आमची समाजाला एक विनंती आहे की तुम्ही आता आमचा हात हातात घ्या किंवा आम्हाला मान्य. समाजाशिवाय प्रत्येक माणूस अपूर्ण आहे, प्रत्येक संस्था अपूर्ण आहे. माणूस, आता मी जर माझाच फक्त विचार केला, समाजाचा विचार नाही केला, समजा मी आज लई मोठं यश मिळवलं, माझं कौतुक करायलाच कोण नसेल, मी खूप चांगलं म्युझिक वाजवलं, माझं म्युझिकच ऐकायला कोण नसेल, मी फार चांगलं चित्रकार आहे, मी फार चांगलं चित्र काढलं, पण ते बघायला त्याला कोणच नाहीये, तर ते करण्यात अर्थ काय? समाज नसेल तर माझ्या कुठल्याही कामाचं काहीही व्हॅल्यू नाहीये.
म्हणजे तुम्ही असाल, मी असाल, का अगदी खरं. कोणासाठी मोठं व्हायचंय? Yes. जर तुमच्या पाठीवर हात टाकणारच कोणी नाही, आज आई वडिलांना तुम्ही सोडलाय, नवरा बायको सुद्धा म्हणजे लग्न करून पारतंत्र्य, लोक म्हणतात की तू तुझं फ्रीडम, मी माझं फ्रीडम, लिव्ह इन रिलेशनशिप हा येत तुझा पैसा, हा माझा पैसा. हा लिव्ह इन रिलेशनशिप येते, म्हणजे आपण खरंच मोठ्या विनाशाकडे चाललोय. माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही माइंडफुल फॅमिली नावाचा कन्सेप्ट आणलाय, हा कितपत गरजेचा आहे ह्या विषयात? अगदी अगदी बरोबर सर. की जसं मी आता म्हणालो की आई वडिलांमुळेच मुलं बिघडलेत किंवा या सगळ्यांचं मूळ तेच आहे आणि याचं औषध पण तेच आहे बरं का. कुटुंब हेच या सगळ्या गोष्टींचं औषध आहे. ओके. मी मगाशी असंही म्हणालो की मी माझ्या कुटुंबाच्या पाठबळावरच ह्या काही ज्या गोष्टी करतोय. आता Right. माझे काही व्यक्तिमत्व आहे, जे शिक्षण आहे, जे काही थोडंफार काम करतोय, ते कुटुंब हाच त्याचा बेस आहे. मोठं कुटुंब आहे माझं फार. या सगळ्या कुटुंबाचं प्रेम आणि आशीर्वाद ही माझी खरी ताकद आहे. आणि जर कुटुंब तुमचं सजग असेल, सजग इन द सेन्स आपण काय करतो आहोत, आपली जीवनशैली काय आहे, आपली विचारशैली काय आहे, आपण कुठल्या गोष्टी फॉलो करतो, आपण कुठल्या आपल्या आहार पद्धती आहेत, आपले सुट्टीचे आनंदाचे क्षण कुठले आहेत, आपल्या त्यातल्या चॉईसेस काय आहेत, हे जर कुटुंबाला क्लिअर असेल तर कुटुंब आनंदी राहू शकेल. का तर मुलं ही ऑब्झर्वेशन शिकत असतात. बरोबर. कुठल्याही मुलाला जेव्हा तुम्ही विचारता की तुला काय व्हायचंय बाबा, तर ती मुलं एखाद्या नाचणाऱ्या माणसाचं किंवा नटीचं एखाद्या नाव घेतात, एखाद्या फार पैसेवाल्या माणसाचं नाव घेतात. पण दुर्मिळात दुर्मिळ उदाहरण असेल की ते मूल म्हणते मला माझ्या बापासारखं व्हायचं, मला माझ्या आईसारखं व्हायचं. असं काय घडतंय बाबा? का तर हे आपण त्यांना आपल्या जीवनशैलीमध्ये ते दिसतच नाही की आपण यांचा आदर्श घ्यावा, हा माझा हिरो आहे असं त्यांना वाटतच नाही. आणि हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या या सगळ्या गोष्टींकडे सजगपणे बघावं लागेल. बर. यू शुड बी अवेअर की मी काय, माझी जीवनशैली काय आहे, माझी मित्रमंडळी काय आहे, माझं जीवन ध्येय काय आहे, माझ्या घरात कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं जात आहे, किंवा माझे बिझनेसच्या पॉलिसीज काय आहेत, हे की नाही, माझी जगण्याची तत्व काय आहेत. आणि मुलं बघत असतात, सतत बघत असतात मुलं. राईट. आणि आईवडिलांना बघूनच ती पुढे जात असतात. आणि म्हणून जर मुलं, जर आईवडील माइंडफुल असतील, माइंडफुलनेस म्हणजे काय, वर्तमानात जगणं, भूतकाळाचा पश्चाताप नाही आणि भविष्याची चिंता नाही. आता मी ज्या क्षणी ज्या क्षणात आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे, जे काम करतो ते सर्वोत्तमतेनं करणं आणि सर्वाधिक आनंदात राहणं, दॅट इज अ माइंडफुल. ही साधी व्याख्या आहे. बरं. त्यासाठी गरज असते मनःशांतीची. घरातला एक माणूस माइंडफुल असेल तर ऑटोमॅटिकली त्या माइंडफुलनेसचा इम्पॅक्ट बाकीच्या माणसांवर होतो. आणि म्हणून घरातले आईवडील जर समजा त्या गोष्टीला फॉलो करत असतील, त्यांना त्या गोष्टीची जाणीव असेल, आईवडील सजग असतील, माइंडफुल असतील, तर त्यांची मुलं सुशील झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घरात सजग आणि सुशील माणसं आहेत ते घर नक्कीच सक्षम होतं. मग आता शाळा कॉलेजच्या पोरांना तर तुम्ही ट्रेनिंग देताच आहे, त्याचबरोबर कुटुंबांसाठी माइंडफुल फॅमिली नावाचा कोर्स वगैरे आहे का तुमचा? येस, हो. आम्ही या कोर्सच्या माध्यमातून त्यांना माइंडफुलनेस म्हणजे काय, तुम्ही माइंडफुल व्यक्ती कसे बनवू शकता, माइंडफुल प्रॅक्टिसेस काय आहेत, उदाहरणार्थ अग्निहोत्र असेल, ध्यानधारणा असेल, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कशा, किंवा मंत्रोच्चार असतील, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या कुटुंबामध्ये कसा तुम्ही उपयोग करू शकता आणि कुटुंबामध्ये आनंद आणि स्थैर्य निर्माण करू शकता, या प्रकारच्या देखील आम्ही गोष्टी लोकांना सांगत असतो, त्यांना शिकवत असतो. आणि हे करण्यासाठी त्यांना आम्ही मदत देखील करतो. बरं. हा काय पेड प्रोग्राम आहे, कसा आहे काय? आम्ही जेव्हा हा मिशन वंदे मातरमच्या अंतर्गत हा प्रोग्राम घेतो स्कूल्स कॉलेजेसमध्ये तिथल्या स्टाफसाठी, तेव्हा हा टोटली फ्री प्रोग्राम असतो. काही VIP साठी जर त्यांना हवा असेल तर हा प्रोग्राम आम्ही, आणि हा पैसा देखील आम्ही याच कामासाठी वापरतो. जरी याची आम्ही काही रक्कम घेत असतो, नाही ते आलं लक्षात, कारण याच्यासाठी या गोष्टी आम्ही वापरत असतो. तुम्ही एवढं सगळं सोडून जेव्हा हे समाजकार्य हातात घेतलं, मी तुमच्याबरोबर मग अशी पॉडकास्टच्या अगोदर बोलत होतो तेव्हा म्हटलं अरे एवढं मोठा निर्णय कसं काय घेऊ शकतात, आणि मी तुमच्या आर्थिक आयुष्यावरती पण थोडंसं भाष्य केलं, किंवा मी फायनान्समधला माणूस आहे, मला ते फार महत्त्वाचं असतं. पण तुम्ही हा सगळा त्याग करताय, तर डेफिनेटली तुम्ही आता जे पैसे मागताय किंवा जे चार्ज करणार ते पण फार नॉमिनल असेल. खरं तर जीवन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण आता हे आधुनिक जीवन सुरू झालं आहे असं म्हणूयात, लोकांना वेळच नाही, सकाळी उठायचं आहे, गॅजेट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि मग त्यांना वाटतं की ते बाहेर आनंद शोधतायत. आधुनिक जीवन आणि अध्यात्म याची सांगड कशी घालावी माणसाने? तर आधुनिक जीवन काय आहे, तर गोष्टींच्या मागं पळणं, प्रलोभनांच्या मागं पळणं,
भौतिक सुखसुविधांच्या मागं पळणं हा आधुनिक जीवनाचा बेस बनलेला आहे. आणि आध्यात्मिकता काय आहे? हाऊ टू डिस्कनेक्ट विथ हाऊ टू डिस्कनेक्ट विथ द थिंग्स हम्म. की ज्या तुम्हाला प्रेशराईज करतात, ज्या तुमची मनशांती ढासळवतात. हम्म. डिस्कनेक्ट व्हायला शिकवणं म्हणजेच आध्यात्मिकता आहे. निगेटिव्ह गोष्टींपासून डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे, मोहात पडणाऱ्या गोष्टींपासून डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे. बर. आणि मनशांती फार महत्वाची आहे. बरं, याचा अर्थ तुम्ही पलायन करताय का? प्रपंच करायचा नाही का? हम्म. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, प्रपंच करूनच आपला परमार्थ करायचा. बरोबर. हा आपला संप्रदाय आहे, हा आपली मुख्य जीवन पद्धती आहे. हम्म. पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण सगळी ऊर्जाच आपण त्याच्या पाठीमागे लावायची. हम्म. आपण सजग असलं पाहिजे. माझ्यासाठी काय खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, माझ्या बेसिक गरजा काय आहेत, आणि त्या भागल्यानंतर माझं जीवन ध्येय काय आहे हे महत्वाचं आहे. जीवन ध्येयाची निश्चिती होणं, जीवन ध्येयाची ओळख होणं, हम्म. आणि त्यासाठी तुम्ही काम करत राहणं हीच खरी आध्यात्मिकता आहे. आध्यात्मिकता म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही हिमालयात जाण्याची गरज नाही. हम्म. हम्म. तुम्ही सकारात्मक भावनेनं सत्कर्म करत राहणं, राष्ट्रासाठी झिजत राहणं ही आध्यात्मिकता आहे. बर. आणि तुम्हाला हे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्ही या प्रलोभनांच्या बाहेर पडा. आनंदी जगणं हे तुमचं जेव्हा जीवन ध्येय असेल, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली आध्यात्मिकच आहात. यासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा पोशाख करण्याची गरज नाही. आता जे तुम्ही लोकांशी बोलताय किंवा युवकांशी बोलताय, आजच्या युवकाला सगळ्यात जास्त किंवा त्यांना काय हवं आहे सगळ्यात जास्त? आता आपण अध्यात्म म्हणतोय, आधुनिक जीवन म्हणतोय, किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी, घर पाहिजे, गाडी पाहिजे, त्यांना मनशांती पाहिजे, ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी पाहिजेत, किंवा त्यांना नक्की काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याशी बोललं? आपला एक संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे, हम्म. अमंत्रवाक्षरम नास्ति नास्ति, हम्म. मूल मंत्राक्षरम नास्ति नास्ति, अयोगा पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभा. हम्म. म्हणजे या विश्वामध्ये असं एकही अक्षर नाही की ज्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य नाही. बर. अशी एकही वनस्पती नाही की जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. हम्म. असा पुरुषच अस्तित्वात नाही की ज्याच्यात सामर्थ्य निर्माण करता येत नाही. बर. पण हे सगळं करण्यासाठी एका योजकाची, एका मार्गदर्शकाची आणि एका गुरुची गरज असते. 100%. तो गुरु मात्र दुर्मिळ असतो. हम्म. हम्म. आणि मला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हेच सांगता येईल की या तरुणांना एका योग्य गुरुची गरज आहे, एका योग्य मार्गदर्शकाची, एका योग्य मेंटॉरची गरज आहे. हम्म. की जो त्यांना त्यांच्यातल्या क्षमतांची जाणीव करून देईल, की जो त्यांच्यातला गोंधळलेपणा कमी करेल, की जो त्यांना चुकीची गोष्ट चुकीची आहे सांगणारा असेल आणि योग्य दिशेची वाट दाखवणारा असेल, की जो त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि जगण्याची प्रेरणा देईल. हे काम आपण करू शकलो तर समर्थ आणि सक्षम तरुणाईचा भारत हा दिवस फार लांब नसेल. बघा मित्रांनो, योग्य काय पाहिजे याच्यासाठी योग्य गुरु असणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण थोडंसं कन्फ्युजच राहतो. आपल्याला मटेरियलिस्टिक गोष्टी, घर, गाडी, बंगला मिळतो, पण मनशांती मिळत नाही. घर, गाडी, बंगला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की ते मिळालं की मनशांती मिळेल, पण ते मिळत नाही. मग एक्झॅक्टली काय केल्याने आपल्याला ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या पण मिळतील, मनशांती पण मिळेल, आणि आपण एक समाधानी आनंदी जीवन जगून या पृथ्वीवरून जाऊ शकू, याच्यासाठी खरोखर मला असं वाटतं की अध्यात्म, आधुनिक जीवन योग्य मार्गदर्शकाच्या अंडरमध्ये जर आपण शिकलात तर तुम्हाला दोन्हीची सांगड घालता येऊ शकेल. आणि मला वाटतं हे सर्वेश प्रतिष्ठान त्याच्यासाठी खूप चांगलं काम करतं आहे. सर, तुमचं एक्झॅक्ट तत्त्वज्ञान काय याच्या मागे? याच्या मागचं साधं तत्वज्ञान आहे, हां. आनंदानं जगूया आणि इतरांना आनंदानं जगायला मदत करूया. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या अनुषंगानं आपण करत राहू. आनंद कसा शोधायचा? आता मला असं वाटतं की गाडी घेतली की मला आनंद होईल, घर घेतलं की मला आनंद होईल. बरं, तो तात्पुरत्या स्वरूपात होतोय, पण 6 महिन्यानंतर जो आनंद गाडी घेतल्यानंतर झाला होता तो आनंद कंटिन्यू राहत नाही. मग हा टेम्पररी आनंद, मग असं काही मार्ग आहे का ज्याला परमनंट आनंदाची अवस्था मिळू शकेल? मी पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवरच येईल की पुन्हा पुन्हा आपल्याला चुकीच्या व्याख्या शिकवल्या गेल्या. बरं. व्याख्या ही संकल्पना फार महत्वाची आहे. एखाद्या गोष्टीची तुमची व्याख्या काय आहे
एखाद्याला डोंगरावर जाऊन आनंद मिळतोय आणि दुसऱ्या माणसाला मॉलमध्ये जाऊन आनंद मिळतो. बर एखाद्याला एखादा किल्ला बघायला आनंद मिळतोय, शिवचरित्राचं पारायण करायला आनंद मिळतोय, आणि एखाद्याला सय्यारासारखा सिनेमा बघून आनंद मिळतो. खरी गफलत इथं आहे. बर आनंदाची व्याख्या तुमची काय आहे हे तुमच्या आनंदाचं स्वरूप ठरवतं. आणि म्हणून ह्या व्याख्या खऱ्या अर्थानं आपण बदलण्याची, त्या दुरुस्त करण्याची आता गरज आली आहे. राईट. आणि मग हे प्रलोभ, कित्येक उदाहरणं सांगेन मी तुम्हाला की ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, भौतिक साधन संपत्ती सगळ्या प्रकारची आहे, सत्ता आहे, सामर्थ्य आहे, पैसा आहे, सब कुछ है उनके पास. जसं अमिताभ आणि तो शशी कपूरचा एक डायलॉग आहे, तुम्हारे मेरे पास माँ है. मेरे पास माँ है. आणि त्या गोष्टीची उणीव आहे. माँ म्हणजे काय आहे? आई म्हणजे तुमचं खऱ्या अर्थानं ते धन आहे. आई म्हणजे तुमचं कुटुंब आहे. बरोबर. आईच्या सोबत किती गोष्टी येतात, तुमची भावंड येतात, तुमचे मामे येतात, सगळं सगळंच येतं. तुमचे वडील, हे सगळं. आई हा एक असा धागा आहे की जो तुमचं पूर्ण कुटुंब बांधून ठेवत असतो. बरोबर. आणि आपण ते बाजूला ठेवलंय आणि वेगळ्या गोष्टींच्या मागे पळतोय. मी 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 आणि मी माझं, मला आणि माझ्यासाठी, या गोंधळात आपण आम्ही ही संकल्पना विसरलोय. आणि म्हणून दुःखाच्या जवळ आपण चाललोय किंवा आनंदापासून लांब चाललोय. आता तुम्ही ते सायरा नावाचं काहीतरी, सय्यारा सय्यारा, मी त्याच्याबद्दल काहीतरी रिव्ह्यू वाचले. काही लोक काही मोठ्या मोठ्याने ओरडत होते म्हणे सिनेमामध्ये, आणि काही लोक रडत होते आणि बरंचसं काय. हे जे डिस्ट्रॅक्शन तरुण पिढीला लागलंय, याचं मूळ कारण काय नाही. याच्यातून हे डिस्ट्रॅक्शन मधून जर हा तरुण नाही सावरला, बघा आयुष्यात पार्टनर मिळणारच आहे, आपण आता मोठ्या सेक्स वगैरे हे सगळं होणार आहे. अगदी खरं. पण तरी सुद्धा ही लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकडं अट्रॅक्ट आहेत. मी कधीतरी आत्तामध्ये कोणाशी तरी बोलत होतो, तर आजच्या तारखेला मुलींना हे न्यूनगंड आहे की त्यांना बॉयफ्रेंड नसेल तर ते स्टेटसला त्यांच्या जात नाहीये, असं काहीतरी मी कोणाच तरी ऐकत होतो. इट वॉज शॉकिंग की आम्हाला मुलींशी बोलायचं म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं लिटरली. आणि आताची ही पिढी असं काही विचार करते, मग यांना हे किती मोठं फेलियर ठरू शकतं आणि याच्यासाठी काय करता येऊ शकेल आणि हे असं का घडतंय? सर, भारतीय जीवनशैलीचं एक मुख्य वैशिष्ट्य काय होतं किंवा आहे, आता आपण ते विसरत चाललो, तो भाग वेगळा. योग्य वेळी योग्य गोष्टी. आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली हे गणित मोडून टाकलं. मला हवं तेव्हा हवं ते. बरोबर. आणि मग तुमच्यामध्ये ती मॅच्युरिटी आहे का? तुम्हाला त्या गोष्टीची सध्या गरज आहे का? तुमची ती क्षमता आहे का? तुम्हाला ते झेपणार आहे का? या सगळ्या गोष्टींना आपण गोलाळ केलंय आणि त्या गोष्टीच्या मागे पडतो. आणि मग गणित बिघडली, मनस्वास्थ्य बिघडलं. आणि याच गोष्टींना मीडिया असेल, सिनेमा असेल किंवा अवतीभोवतीची लोक असतील, ती त्यांनाच तुम्ही प्रमोट करतायत ना. बरोबर. यश कुणाला, यश तुम्हाला यशस्वी कुणाला म्हणताय तुम्ही? नाचगाणे करणाऱ्या माणसांना आणि जे रीलच्या नावाखाली माकडचाळे करणाऱ्या बायकांना. मिलियन्स मध्ये व्ह्यू आहेत, हो, मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत. आणि चांगलं काम करणाऱ्या माणसांचे फॉलोअर्स बघा, 150, 200, 250. फार मोठी शोकांती. तुम्ही म्हणता की राष्ट्रात हे सगळं छान करणारी माणसं आली पाहिजे. किंवा नेहमी म्हणतात की, म्हटलं जातं की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. बरोबर. ठीक आहे, शेजारच्या घरात तो जन्मला आहे, तुमचं आम्ही ऐकलंय, त्याच्यावर बघा तरी. प्रत्येकाला शिवाजी व्हायचंय, कोणाला तानाजी व्हायचं नाहीये, कोणाला बाजीप्रभू व्हायचं नाहीये. आणि नुसताच शिवाजी जन्माला येऊन करणार काय? प्रत्येकाला मीपणा, मोठेपणा दाखवायचा आहे. फार मोठी व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालाय. हे पण डिस्ट्रॅक्शन पासून तरुण वर्ग कसा वाचू शकतो, परावृत्त होऊ शकतो? त्याला आपल्याला त्याच्या स्वची जाणीव करून द्यावी लागेल, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. आणि वी नीड टू हेल्प देम टू फाइंड आउट देअर पर्पज ऑफ लाईफ. जगण्याचं ध्येय शोधायला त्याला मदत करावी लागेल. त्याला ध्येय नाही असायला भाग नाही, तो विसरलाय. तो त्याला हे माहिती नाही की मला म्हणजे जगण्याला एक ध्येय असलं पाहिजे. त्याचे ध्येय फक्त नोकरी आणि पॅकेज एवढंच ठरलंय. त्याला हलवून जागा करावं लागेल. हे एवढं तुझं ध्येय नाही, इट इज जस्ट पार्ट ऑफ युअर लाईफ, इट इज नॉट युअर लाईफ. एक्झॅक्टली. किंवा ही जी तरुण डिस्ट्रॅक्ट होत आहेत अट्रॅक्शनमध्ये, प्रेम वगैरे तर नाहीये, फक्त हेच गोल असू शकतं का की एक मुलगी मिळवायची किंवा एक मुलगा मिळवायचा आहे. आणि असं जर ध्येय घेऊन, ते तर मिळणारच आहे तुम्हाला, ते तर तुम्हाला नेचरचं बाय प्रोडक्ट आहे ते, की तुम्हाला कोणीतरी पार्टनर मिळणार आहे. पण तुम्ही ते तरुणपणातच ते तुम्ही शोधायला जाताय किंवा ते सगळे महत्वाची कामं, शिक्षण बाजूला ठेवताय, सगळ्याच बाजूला ठेवताय आणि त्याच्यावरती फोकस, आई वडील बाजूला ठेवताय आणि त्याच्यावरती फोकस करताय आणि त्याच दिशेने चाललाय.
मला नाही वाटत की जर तरुण वर्ग त्यांचं ध्येय कोणीतरी पोरगी मिळवणं किंवा कोणीतरी पोरगा मिळवणं असेल तर हे राईट वेनी एज्युकेशन चाललंय, समाज चाललाय किंवा ही लोक चाललेत. याच्यासाठी सर्वेश प्रतिष्ठान काय करत आहे? याच्यासाठी सर्वेश प्रतिष्ठान तरुणांमध्ये त्यांना या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स अरेंज करते, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप असं म्हणतो आपण. आता पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं? ब्रँडेड कपडे घालणं, छान छान शूज वापरणं किंवा महागड्या गाड्यांमध्ये फिरणं म्हणजे पर्सनॅलिटी नाही. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा आत्मविश्वास, पर्सनॅलिटी म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता, पर्सनॅलिटी म्हणजे तुमची जीवन जगण्याची दिशा, आणि पर्सनॅलिटी म्हणजे तुमची समाज आणि राष्ट्राशी असलेली बांधिलकी. या गोष्टी आपल्याला त्यांना बजावून सांगाव्या लागतील, त्यांना या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागेल. आणि यासाठी आम्ही काम करतो. आमचं करिअर मंत्र नावाचं एक वर्कशॉप आहे, हे टोटली फ्री आम्ही घेतो, की ज्यामध्ये आम्ही मुलांना सांगतो की करिअर म्हणजे काय बाबा, तुझी नुसती नोकरी आहे का? तर करिअर हे तुझ्या आनंदाचा त्याला बेस असला पाहिजे. तू जे काही काम करतोय त्याला जर तुझा आनंदाचा बेस असेल तर तुझं काम सर्वोत्तम होईल. बरोबर. नुसतं जवळ जॉब आहे म्हणून, पगार चांगला आहे म्हणून, काम सुखाचं आहे म्हणून जर तू त्याच्याकडे बघत असतील तर त्याचा शेवट गोड होणार नाही. म्हणून तुझ्या क्षमतांचा कस लावणार, तुझी आवड असणारं आणि समाजाला गरज असणारं करिअर जर तू निवडलंस तर यश तुझ्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. याची जाणीव त्याला करून द्यावी लागेल. त्यांना माइंडफुलनेस शिकवावं लागेल, त्यांना आतमध्ये डोकावायला शिक. आतमध्ये डोकावणं म्हणजे काय? तर स्वतःच्या क्षमता आणि कमतरतांची जाणीव करून देणं, क्षमतांचा सर्वोत्तम वापर करणं आणि कमतरता भरून काढण्यासाठी काम करत राहणं. स्वतःवर काम करायला तयार करणं हा आमचा मुख्य होता. आणि तेच शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही आहेत. तर स्वतःवरती काम करण्याऐवजी पाठांतरावरती काम करा, पाठ करा, उत्तरं लिहा आणि मार्क पाडा. मार्क पाडल्यानंतर आयुष्यात फेलियर, मनस्ताप, मनशांती घालवणं, या सगळ्या दिशेने आपण चाललेलो. मला वाटतं सर्वेश प्रतिष्ठान याच्यासाठी खूप चांगलं काम करत आहे. माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की काय संदेश द्याल तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून तरुणांना, पालकांना आणि या समाजाला? सर्वेश प्रतिष्ठान हे जे शिवधनुष्य हातात घेतलेलं आहे हे एकट्या सर्वेश प्रतिष्ठानचं काम नाही, कोणा एकट्याचं काम नाही. आम्ही फक्त पुढाकार घेतोय. आमच्या समाजाला, समाजातल्या सजग नागरिकांना, राष्ट्रवादी विचारांच्या, देशप्रेमी लोकांना आमचं आव्हान आहे. तरुणांना आमचं आव्हान आहे, उद्योजकांना आमचं आव्हान आहे, शिक्षकांना आमचं आव्हान आहे. जे जे लोक या भारतामध्ये हा भारत माझा देश आहे या भूमिकेनं जगणारी माणसं आहेत, अशा सगळ्या लोकांना आमचं आव्हान आहे. हे एका दोघांचं काम नव्हे, हे सगळ्यांचं काम आहे. तुम्ही आमच्यासोबत या, तुम्ही आमची ताकद आहात, आम्ही तुमची वाट बघतोय. आपण सारे सोबत येऊया, हातात हात घेऊया आणि राष्ट्र निर्माण करूया आणि मग आनंदानं म्हणूया भारत माझा देश आहे. वा मित्रांनो, खूपच छान गप्पा प्रवीण सरांबरोबर आपल्या होत आहेत. पण अतिशय महत्त्वाचं आणि असं म्हणेल की खूप स्तब्ध होऊन विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांनी विचार करण्याची गरज आहे, मुलांनी विचार करण्याची गरज आहे, पालकांनी विचार करण्याची गरज आहे की आपण नक्की कुठे चाललो आहे. खरंच आपला देश समृद्धीकडे चालला आहे, आपला समाज समृद्धीकडे चालला आहे का आपण फक्त एकट्याला समृद्ध करण्याच्या दिशेने चाललो आहे? बघा, जर आपण एकट्यालाच समृद्ध करण्याच्या दिशेने निघत असेल आणि देश नसेल, समाज नसेल तर आपली समृद्धी राहू शकत नाही. सो प्रत्येकाने, शिक्षकांनी फार मोठा विचार करण्याची गरज आहे की त्याला फक्त पेपरमधलं येतं आहे म्हणून तो लय हुशार आहे आणि खूप काही करून दाखवेल. मी कितीतरी मुलांना ओळखतो की त्यांना शिक्षण घेताना 90% मार्क पडत होते, पण त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांना ना योग्य पैसे कमवता आले, ना रिलेशन मेंटेन करता आले, ना त्यांना चांगलं जीवन जगता आलं. म्हणजे ते पुढच्या आयुष्यामध्ये फेल झाले किंवा जेव्हा संकट आली तेव्हा त्यांनी सुसाईड केलं किंवा त्यांनी गिवअप केलं, पळून गेले तर त्या परिस्थितीपासून. खरं तर लढण्याचा बाणा, प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहण्याचं शिक्षण मला वाटतं सोसायटीला घेण्याची गरज आहे. आणि सर्वेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवीण सर ते करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येकाने ज्याला जे झेपेल, ज्या पद्धतीने झेपेल त्या पद्धतीने आपण स्वतः नाही पुढाकार घेत आहे. कोणी शिवाजी जन्माला आला आहे तर त्याच्यासाठी तानाजी बनवूयात, त्याच्यासाठी बाजीप्रभू बनवूयात आणि त्या कामाला प्रोत्साहन देऊयात. ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला, प्रत्येक राष्ट्रभक्त व्यक्ती पुढे पाठवेल.
पालकांना जागं होऊ द्यात, शिक्षकांना जागं होऊ द्यात, समाजाला जागं होऊ द्यात, राष्ट्राला जागं होऊ द्यात. असे पॉडकास्ट व्हायरल झाले पाहिजेत. तुम्ही नक्की या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करालच. त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला प्रवीण सरांचं कार्याबद्दल काही प्रश्न आहेत का, त्यांना अजून कोणकोणत्या पद्धतीने पुढं जाता येईल, त्यांनाही काही तुमच्या आयडिया कल्पना द्या, त्यांच्या कामात तुम्ही कसं सहभागी होऊ शकता त्याच्याबद्दलही तुम्ही कमेंट करू शकता. आणि आणखीन तुम्हाला जर वाटलं की प्रवीण सरांना अजून काही प्रश्न विचारत तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमचे जर प्रश्न सायझेबल आणि पूरक आले तर डेफिनेटली प्रवीण सरांना परत एकदा या मंचावरती बोलवेल. प्रवीण सर रिअल हिरो आहेतच, प्रश्नच नाही. आता आपल्यातला रिअल हिरो आपल्याला जागं करण्याची गरज आहे आणि या कार्याला सपोर्ट करण्याची गरज आहे. सो प्रवीण सर तुम्ही इथं आलात आणि एवढं सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम.